रामकृष्ण हरी नर्मदे हर त्वदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मुख्यत्वे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं तर सुरुवातीला मी महत्त्वाची गोष्ट सांगेल, ज्यांना आमच्याशी हा व्हिडिओ पाहून ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, तर ज्यांना साधना म्हणून आमच्याशी जोडायचं आहे त्यांनीच कृपया फोन करावा। ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण हा जो व्हिडिओ बनवतोय तो आता येणारी आपली जी नर्मदा परिक्रमा आहे त्या परिक्रमेबाबत आपण हा व्हिडिओ बनवतोय। आणि त्याच्यानंतर आणखी पण वेगवेगळे आपण व्हिडिओ टाकणारच आहे की उत्तर वाहिनीचा एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण यावर्षी उत्तर वाहिनी सुद्धा आपली एकदाच होणार आहे, करणार आहोत आपण। त्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन येतात, सांगतायत की बाबांनो महाराज आम्हाला खाटू श्यामला पण जायचं आहे, तर तुमच्या सोबत यायचं आहे। खाटू श्याम काय आहे आम्हाला दर्शन तर होईल, पण त्याची महती पण आम्हाला ऐकता येईल, म्हणून असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। तर त्याची सुद्धा सगळ्यांच्या भाविकांच्या म्हणण्यानुसार आपण त्याची तारीख काढणार आहे, कारण थोडासा विलंब होतोय सगळ्या गोष्टींना। परिक्रमा सुद्धा आपण थोडीशी पुढे घेतली आहे। त्याचं कारण असं आहे की तुमच्या मैयांचे वडील वारलेले आहेत, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सगळ्यांनी युट्यूबच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। तर चला जास्त न बोलता महत्त्वाचा मुद्द्याकडे जाईल। आपली राघव नर्मदा परिक्रमा जी आता 2026 मधली आहे, त्याची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026 ते 13 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपली परिक्रमा जाणार आहे। पण ज्यांना यायचंय त्यांनी स्क्रीनवरती जे नंबर दिसतात त्या नंबरवरती फोन करायचा आहे, मेसेज कोणीही करायचं नाही, जेणेकरून तोपर्यंत तुम्हाला माहिती देता येईल। आणि बाजारू मंडळी काही फोन करत असतात, कोणी अशा पद्धतीचा फोन आम्हाला करू नये की ज्यांना फक्त साधना म्हणून आमच्या सोबत यायचंय, ज्यांना बिझनेस म्हणून तिकडे वळायचं आणि आमच्याकडून माहिती घ्यायची, अशा लोकांनी फोन करू नये, ही नम्रतेची विनंती आहे। कारण आपली जी परिक्रमा आहे ही एक बिझनेस म्हणून चालत नाहीये। तर या परिक्रमेच्या माध्यमातून आपल्या नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती अखंड अन्नदान त्या ठिकाणी चालू आहे, अन्नक्षेत्र चालतं। आणि याच्याकरता कुणाकडे 1 रुपयाची आपण देणगी मागितली जात नाहीये। स्वतःहून ज्यांनी दिली त्याचा स्वीकार करतो, आणि ज्यांनी स्वतःहून स्वइच्छेने दिलेली आहे त्यांना नर्मदा मैया त्या ठिकाणी भरभरून देतेच आहे, त्यात काही शंकाच नाहीये। म्हणून त्याचा उल्लेख आपण करतच असतो। म्हणून परिक्रमेला जे जायचं आपल्याला साधना म्हणून ज्यांना आमच्या सोबत जोडायचं आहे, राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्र आयोजित आपली ही परिक्रमा असं आहे। तर इतर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट सांगेल, सगळ्या व्यवस्था तुम्हाला आहेत, जे आपण खर्च ठेवलेला आहे, तर त्या खर्चातून जरी काही अन्नधान्य 2 पैसे राहिले तर तुमचा सहयोग त्यामधून, तुम्ही परिक्रमाला आलात की तुमचा सहयोग त्या अन्नक्षेत्रासाठी लागणार आहे। पायी परिक्रमावासींची सेवा, फुलना फुलाची पाकळी आपल्या त्यामध्ये लागणार आहे। सगळ्यांचे सामुदायिकरित्या पैसे एकत्र झाल्यानंतर गाडी खर्च असेल, अन्नदान असेल, काय प्रवास, सगळा खर्च जाऊन जरी काही राहिलं तर अन्नक्षेत्र आपलं चालणार आहे। ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे। म्हणून अन्नक्षेत्रासाठी आपली परिक्रमा असते, आणि त्यासाठी आपण ज्यांना यायचंय त्यांनी त्या ठिकाणी फोन करायचा आहे। फोन करून तुम्हाला लागेल ती माहिती आम्ही त्या पद्धतीत देऊ, आणि जो आपला खर्च ठरवलेला राहील त्या खर्चा व्यतिरिक्त स्त्री जर असेल तर 500 ते 600 रुपयाच्या व्यतिरिक्त इतर खर्च जात नाही पूर्ण परिक्रमा होईपर्यंत, एकदा बसमध्ये बसल्यानंतर। आणि जर पुरुष असेल तर 900 रुपयाच्या आतमध्ये त्यांचा खर्च येतो, तोही कोणचा, तो आम्हाला द्यायचा नाहीये, ब्राह्मण दक्षिणा वगैरे इतर आहे। बाकी तुम्हाला साहित्य अगदी 90% तुमचा सगळा खर्च आम्हीच करणार आहोत। तिकडे छोट्या गाड्या लागो, जहाजाचा खर्च असेल, सामुदायिकरित्या जो आहे तो सगळा खर्च आम्हीच करणार आहे। 1 रुपया तुम्हाला कुठे मागितला जात नाही। म्हणून एकदा जे तुम्ही पैसे भरले, जी देणगी तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यात तुमची परिक्रमा होऊन येते। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की महिला असेल तर 500 ते 600 रुपयाच्या आतमध्येच त्यांचा खर्च येतो, इतर खर्च। आणि पुरुष असेल तर 900 रुपयाच्या आतमध्येच इतर खर्च येतो, कारण फिल्टर पाण्याचे बॉटल वगैरे जेवताना हे सर्व व्यवस्था आपल्या सोबत असतातच। अगदी अंथरूण पांघरूण असं बऱ्याच काही व्यवस्था आता तुम्हाला इथे मी सांगत नाहीये। ज्यावेळेला आपण फोन कराल त्यावेळेला फोनवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे, यात कुठल्याच प्रकारची शंका नाहीये। म्हणून सगळ्यांनी विश्वासार्ह, कारण फोनवरती जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती 3 नंबर दिसतात त्याच्यावरती 99% मीच बोलत असतो। मग तुम्ही म्हणाल 1% कोण बोलणार आहे, 1% तुमच्या मैया कधीतरी बोलत असतात, पण शक्यतो जास्तीत जास्त मीच फोनवरती असतो। म्हणून या नंबरवरती कॉल केला तो परफेक्ट आमच्याशी लागला, हा समजून चालायचंय। कुणीही जरी प्रयत्न केला की आम्ही राघव नर्मदा परिक्रमेतले आहोत, त्यांच्या सोबत जायचंय आणि आपण बुकिंग करायचंय, असं कुणालाही त्या ठिकाणी बळी पडायचं नाहीये, कारण फ्रॉड होतात। कारण आमच्याशी संपर्क साधला तर तुम्ही आमच्या सोबत येणार आहे। इतरही काय आपले भाविक आहेत नाही असं नाहीये, पण तुम्ही त्यांच्याकडून आमचा नंबर घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या काही शंका असेल तर आम्हाला विचारू शकता, कारण वयस्कर लोक भरपूर असतात सोबत। म्हणून सगळ्याच्या शंका कुशंका त्या ठिकाणी निरसन होईल,
म्हणून त्यांच्याकडून तुम्ही नंबर घ्या किंवा युट्यूबवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही मुद्दाम म्हणून नंबर टाकतो, त्या नंबरवरती डायरेक्ट तुम्ही फोन करू शकता. आणि सेवा पुन्हा एकदा सांगेल, फक्त अन्नक्षेत्रासाठी आपली सेवा चालते. अन्नक्षेत्र सुद्धा तुम्हाला या परिक्रमेत पाहायला भेटेल. तुम्हाला कोणाला मोठेपणा सांगितल्यासारखं वाटेल, पण नर्मदा किनारी एकमेव आपलं अन्नक्षेत्र राघव नर्मदा परिक्रमा आयोजित नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र आहे की सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अन्नदान चालतं. नर्मदा खंडामध्ये ज्यांनी पायी परिक्रमा केलेली आहे त्यांना विचारा की नर्मदा परिक्रमेमध्ये अन्नक्षेत्राची जी टायमिंग आहे ती 11च्या नंतर असते. 12-1 वाजेपर्यंत नंतर दिवसभरात जेवण भेटत नाहीये. पण आपल्या या ठिकाणी अन्नक्षेत्रावरती किती वाजता व्यक्ती आली, 8 वाजता जेवण चालू होतात. ते अखंड चालतं, दिवसभर त्या ठिकाणी चालू असतं. आणि याच्याकरता सेवेकरी जे आपले असतात ना, खूप भाग्यवान आहेत की ते त्या ठिकाणी सेवा करण्याकरता त्यांना योग आला आणि खूप अंतकरणातून ती सगळी मंडळी सेवा करत असतात. पण माझी नर्मदा माईला एक निवेदन असेल की जे सेवा बिचारे करतात ना, त्यांच्याकरता अगदी धावून तू त्या ठिकाणी मैया यावं, असं माझं त्यांच्यासाठी निवेदन असतं. आणि जे सेवेसाठी सुद्धा आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या जे सहयोग करतात त्यांच्यासाठी सुद्धा माझं नर्मदा माईकडे आमचं निवेदन त्या ठिकाणी असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी सेवा केली तर सेवेचं सुद्धा आपल्याला फळ भेटणारच आहे, यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. तुम्ही पाहताय हे सगळं आम्ही दोघं पती पत्नी किती त्या ठिकाणी धावपळ करताना तुम्हाला दिसतो. आम्ही काही धावपळ करतो म्हणजे उपकार करत नाहीये, कारण नर्मदा माईची सेवा करायची भक्तांची आणि पुण्य कमवायचं. ती सेवा करत असताना पुण्य आपल्याला भेटेल आणि त्या पुण्यामधून आपला पाठीमागचा परिवार हा सुखी होणार असतो. म्हणून जास्त काही नाही बोलता या ठिकाणी थांबतो. नर्मदे हर, रामकृष्ण हरी.